कधी विचार केलाय का की एखादी अगदी साधी प्रशासकीय प्रक्रिया आपल्या लोकशाहीच्या मुळावरच घाव घालू शकते? भारतात नुकतंच असंच काहीसं घडलंय, जिथे एका निर्णयामुळे लाखो लोकांचा मतदानाचा हक्कच धोक्यात आलाय. चला तर मग हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे ते जरा खोलात जाऊन समजून घेऊया. 27 लाख. हो, 27 लाख. हा फक्त एक आकडा नाहीये. हा आकडा आहे भारतात सध्या सुरू असलेल्या एका मोठ्या लोकशाही पेच प्रसंगाचा केंद्रबिंदू. हे लक्षात घ्या की ही केवळ एक आकडेवारी नाही. हे आहेत 27 लाख लोक, माणसं, ज्यांचं मतदानाचं मूलभूत हक्क अचानकपणे धोक्यात आला आहे. कल्पना करून बघा, निवडणूक अगदी तोंडावर आलीये आणि तुम्हाला कळतंय की तुमचं नाव मतदार यादीतून वगळलं जाऊ शकतं. किती गंभीर आणि धक्कादायक असेल हे. आणि याच प्रकरणामुळे एक खूप महत्त्वाचा मूलभूत प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे, तो म्हणजे मताचा अधिकार म्हणजे नेमकं काय आणि तो आपल्या लोकशाहीसाठी इतका का महत्त्वाचा आहे. हे ते तत्त्व आहे ज्याला आपल्या भारतीय लोकशाहीचा आत्मा म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण याच तत्वामुळे देशातला प्रत्येक नागरिक, मग तो कोणीही असो, देशाचं भवितव्य ठरवण्यात समान भागीदार बनतो. इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. भारतात मतदानाचा अधिकार हा काही मूलभूत अधिकार किंवा फंडामेंटल राईट नाहीये, पण तरीही तो आपल्या घटनात्मक आणि कायदेशीर व्यवस्थेमध्ये इतका खोलवर रुजलेला आहे की त्याला लोकशाहीचा एक अविभाज्य भाग मानलं जातं. चला, आता आपण त्या प्रक्रियेबद्दल बोलूया ज्यामुळे हा सगळा गोंधळ निर्माण झाला. आणि गंमत म्हणजे ही प्रक्रिया मतदार याद्या अधिक चांगल्या आणि अचूक करण्यासाठी सुरू करण्यात आली होती, पण आता तीच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. तर झालं असं की निवडणूक आयोगाने मतदार याद्यांची एक विशेष तपासणी मोहीम सुरू केली. उद्देश चांगला होता, तो म्हणजे बोगस आणि दुबार नावं काढून टाकायची. पण तार्किक विसंगती नावाच्या एका अस्पष्ट कारणावरून जवळपास 60 लाख मतदारांना टार्गेट करण्यात आलं. आणि याचा परिणाम? लोकांमध्ये भीती आणि गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. आता हे घोषवाक्य बघा, एकही मतदार मागे राहणार नाही. हे भारतीय निवडणूक आयोगाचं अधिकृत ब्रीदवाक्य आहे. ज्या संस्थेच्या प्रक्रियेमुळे हा सगळा वाद निर्माण झालाय तिचंच हे घोषवाक्य आहे. आणि इथेच तर खरा विरोधाभास आहे. एका बाजूला निवडणूक आयोगाचं ध्येय आहे मतदारांना मदत करणं, त्यांचा सहभाग वाढवणं, पण दुसरीकडे त्यांच्याच प्रक्रियेमुळे लाखो पात्र नागरिकांना मतदानाच्या हक्कापासून वंचित राहण्याची भीती वाटतेय. या संपूर्ण प्रक्रियेवर मुख्यत्वे 3 मोठे आक्षेप घेतले गेलेत. पहिला, की कोणतंही ठोस कारण न देता मनमानी पद्धतीने नावं वगळण्यात आली. दुसरा, की लोकांना त्यांची बाजू मांडण्याची पुरेशी संधीच दिली गेली नाही. आणि तिसरा, या सगळ्याचा अंतिम परिणाम म्हणजे लोकांचा मतदानाचा हक्कच धोक्यात आला. जेव्हा प्रशासकीय संस्थांकडून अपेक्षाभंग होतो, तेव्हा शेवटची आशा उरते ती न्यायव्यवस्थेकडून. आणि मग या गोष्टीत एंट्री होते आपल्या सर्वोच्च न्यायालयाची. आता जेव्हा निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उभं राहिलंय, तेव्हा साहजिकच अनेकांना वाटतंय की आता सर्वोच्च न्यायालयानेच यात लक्ष घालून नागरिकांच्या हक्कांचं रक्षण करावं. परिस्थिती अगदी सरळ आहे. निवडणूक आयोगावर आरोप आहे की त्यांनी आपली घटनात्मक भूमिका योग्य प्रकारे निभावली नाही. आणि म्हणूनच आता सगळ्यांच्या नजरा सर्वोच्च न्यायालयाकडे लागल्या आहेत की ते आपल्या घटनात्मक संरक्षकाची भूमिका पार पाडतील. मग सर्वोच्च न्यायालयाकडून नक्की काय अपेक्षा आहेत? तर पहिलं म्हणजे ही सगळी प्रक्रिया नियमानुसार आणि पारदर्शकपणे झाली पाहिजे. दुसरं, एकाही पात्र मतदाराचं नाव यादीतून वगळलं जाऊ नये. आणि सगळ्यात महत्त्वाचं, प्रशासकीय सोयीसाठी नागरिकांच्या लोकशाही हक्कांचा बळी दिला जाऊ नये. आता हा मुद्दा केवळ काही लाख मतदारांपुरता किंवा एका प्रक्रियेपुरता मर्यादित नाहीये. याचे परिणाम खूप दूरगामी आहेत, जे आपल्या लोकशाहीच्या आरोग्याशी थेट जोडलेले आहेत. हे वाक्य खूप खूप महत्त्वाचं आहे. कोणतीही लोकशाही केवळ कायदे किंवा निवडणुकांवर टिकत नाही. तिचा खरा आधार असतो लोकांचा विश्वास. विश्वास की आपल्या संस्था आपल्या हक्कांचं रक्षण करतील. आणि जेव्हा हा विश्वासच डळमळीत होतो, तेव्हा लोकशाहीचा पाया कमकुवत होऊ लागतो. हे बघा, लोकशाहीचे हे 3 स्तंभ आहेत: निष्पक्ष निवडणुका, निष्पक्षपाती संस्था आणि जनतेचा विश्वास. हे तिन्ही एकमेकांवर अवलंबून आहेत. यातला एक जरी डळमळीत झाला तरी संपूर्ण इमारत धोक्यात येऊ शकते. म्हणून शेवटी मुद्दा फक्त एका मतदार यादीचा नाहीये. खरा आणि मोठा प्रश्न आहे तो म्हणजे कायद्याचं राज्य आणि आपलं संविधान यावर लोकांचा विश्वास टिकून ठेवण्याचा. आणि जाता जाता हा एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी: एका सुदृढ लोकशाहीचं खरं प्रमाण काय असतं? फक्त वेळेवर होणाऱ्या निवडणुका, की त्या निवडणुका आणि त्या चालवणाऱ्या संस्थांवरील लोकांचा अढळ विश्वास? विचार नक्की